नमस्कार. आज दिवस आपला आहे 14वा. टीईटी सीटीईटी 2024चं मार्गदर्शन करत असताना फ्री लाईव्ह सेशन्स मध्ये आज आपल्या सोबत आहेत सविताताई बावगे. बावगे मॅडमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. फ्री लाईव्ह सेशन आपण घेत आहोत ते महाराष्ट्रातील माझ्या बांधवांसाठी, जे बांधव आतुरतेने वाट पाहत असतात संध्याकाळी लाईव्ह सेशन कधी चालू होते त्यांच्यासाठी. आणि हे लाईव्ह सेशन फ्री आहे हे लक्षात असू द्या. तुमचं सहकार्य जितकं राहील तितक्या दिवस हे लाईव्ह सेशन फ्री मध्ये असतील. पण जर तुम्ही आमच्या टीमच्या मेंबर्सला कॉल करून जर तुम्ही सारखं सारखं काही प्रश्न विचारत असाल, फॉर्म कसा भरू, लँग्वेज कोणती निवडू, तर हे लाईव्ह सेशन देखील बंद करण्यात येतील. वॉर्निंग, इट्स वॉर्निंग. बॅच सेकंड हाऊसफुल झालेले आहे आणि बॅच सेकंड हाऊसफुल झाल्याच्या नंतर बॅच थर्ड ची अनाउन्समेंट या ठिकाणी आज मी करत आहे. बॅच थर्ड ही ऍडमिशन चालू होणार बॅच थर्ड चे आज हा क्लास संपल्याच्या नंतर लगेच बॅच सेकंड चे ऍडमिशन हाऊसफुल आहे. 200 प्लस 10 प्राध्यापक. बॅच फर्स्ट 200 प्लस 10 प्राध्यापक आणि बॅच थ्री मध्ये देखील आपण 200 विद्यार्थी आणि 10 प्राध्यापक अशी बॅच घेणार आहे. मिशन टीम सोबत 40 लोक सध्या काम करत आहेत. 40 लोक तुमची काळजी वाहत आहेत. तुम्ही टीईटी सीटीईटी पास व्हा म्हणून. तुम्ही नोट्ससाठी फ्री नोट्स आहे, परेशान करू नका. फ्री नोट्स कधी द्यायच्यात काय द्यायच्यात, भरपूर नोट्स पोहोचल्या. तुम्हाला जवळपास 200 टेस्ट मी पाठवलेले आहेत, त्या सोडवा अगोदर. तर हे हिंदीच्यात राहिल्यात, उर्दूच्यात येता का, प्रश्न असले टाकू नका, इतका वेळ नाही. महाराष्ट्रातले 40,000 शिक्षक, भावी शिक्षक जॉईन असतात. त्यांना गरज आहे की बरोबर या नंबरवर रामचंद्रांच्या तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, फीस भरलेला आणि टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा. इथं सगळे गाणे वाजणार आहेत, दणादणा, खाना खाना. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही टीमच्या लोकांना त्रास देत असाल विनाकारण, तर ही फ्री नोट, फ्री लाईव्ह क्लासेस अवघड होऊन बसल. टीमच्या लोकांनी, काही लोकांनी मला म्हणल्यात की सर जास्त कॉल विनाकारण बिना चौकशीचे, फक्त चौकशी असली पाहिजे. फीस पे केली, ऍड करा, रामसरच्या नंबरला करा किंवा माझ्या नंबरच्या कोणत्या पण करा, ऍड करा, इतकंच. ऍडमिशन प्रोसेस बॅच नंबर 3 लॉन्च करत आहोत आजपासूनच. पहिल्या 2 बॅच हाऊसफुल आहेत. त्यांनी जवळपास त्यांना 200 टेस्ट सोडवण्यासाठी पाठवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं लक्षात असू द्या, तुम्हाला तुमच्या मित्रांना ज्यांनी जॉईन अजून केला नाही टेस्ट सिरीजचा ग्रुप, त्यांच्यासाठी बॅच 3 ही लॉन्च केली जात आहे. लगेच आज लॉन्च केली की लगेच उद्याच्याला अपेक्षा करू नका की त्याच्यावर स्टडी मटेरियल पडेल म्हणून. 2 दिवस 4 दिवस वाट पाहावी लागते. तुम्ही उच्चार केलाय, बॅच फर्स्ट चालू होऊन 8 दिवस झाले, त्यांना बरेच स्टडी मटेरियल मिळाले, तसं तुम्हाला पण मिळणार. पण तुम्हाला 2 दिवस वाट पाहावी लागेल. श्रद्धा और सबुरी यहाँ जरूरी, ज्यादा गडबड करणे का नाही. लक्षात असू द्या, तुमच्या हितासाठीच हे फ्री सेशन्स मध्ये सर्व लोक येत आहेत. महाराष्ट्रभरातून जे पॅशनेट टीचर आहेत, नेशन बिल्डर म्हणून घेतात, राष्ट्र घडवणारे शिक्षक म्हणून घेतात, तेच शिक्षक या मिशन टीम मध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला मदत व्हावी या निरपेक्ष भावनेनं, एकही रुपयाची अपेक्षा न करता किंवा त्यांना मानधन वगैरे काही दिलं जात नाही तरी देखील शिकवतात. कारण एकच, आपण कुणाला तरी मदत करूया, ईश्वर आपल्याला मदत करेल. म्हणजे या वाक्यावर 100% माझा विश्वास आहे. तुमचाही विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला मदत करतोय, तुम्ही कुणाला तरी मदत करा. तुम्ही जर टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन केलं तर इतर लोकांना पण तुम्ही ते सांगा. टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये सरांचं आणि सरांची टीम, इतर लोक खूप सारं छान मटेरियल तिथं देतात, त्यांच्यासाठी मदत करतात. तुम्हाला संवाद साधण्यासाठी, बोलण्यासाठी. या बॅच 3 चे अजून ऍडमिशन चालू आहेत, ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. ऍडमिशन प्रोसेस संपल्याच्या नंतर निवांत फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी आपण लाईव्ह सेशन मध्ये त्यांना इन करणार आहे. कारण त्याचं आपली 500 ची फक्त कॅपॅसिटी आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की इथं 2 मिनिटात 4 मिनिटात 200 आकडा गाठला गेला आणि तुम्ही थोड्या वेळात पाहताल की 300 गाठला गेलाय आणि शेवटला तर पाहताल तुम्ही ते 400 कडे जात असतो. अजून 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर ही 500 ची कॅपॅसिटी आपली पूर्ण होईल. आणि मग नंतर मात्र आपण जास्त लोकांना घेऊ शकत नाहीत, कारण की 400 लोक आपले ऑलरेडी आहेत. तर असो, आपण सविताताईंकडे वळूया. सविताताई तुम्हाला डिग्री हा भाग शिकवणार आहेत. सविताताईंचं या ठिकाणी स्वागत.
हॅलो. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे मुलं आहेत आणि लेडीज आहेत त्यांना मेसेज करू नका, एकमेकांना मेसेज करू नका. स्ट्रिक्टली सांगतो. आणि इतक्या हलक्यात घेऊ नका रामसरला. बेट्यांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक शिक्षक प्रतिनिधी रामसरांचा तिथं आहे आणि डेफिनेटली काम करतोय तो, लक्षात घ्या. जर तुम्ही गडबड गोंधळ घातला तर तुमच्यावर कार्यवाही देखील होऊ शकते. असे लक्षात हलक्यात घेऊ नका. सदाशिव पेठ मध्ये 8 वर्ष राहिले म्हणजे 10 तर माझे PSI PI मित्र आहेत ना प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात. काय उगाच आपलं हे करायला लोक काय सांगतो काय तुम्हाला, मी सदाशिव पेठ मध्ये 8 वर्ष अभ्यास केला म्हणून. हलक्यात घेऊ नका. त्रास एकमेकाला होईल असलं काही वर्तन तुमचं कोणत्याही भावी शिक्षकात चालणार नाही, अजिबात चालणार नाही. खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हाला शिक्षक व्हायचे, नेशन बिल्डर व्हायचे. तुमचं ध्येय हे एकमेकाला सहाय्य करणं असंच असलं पाहिजे. आणि भंगार लोकांची आपल्याला गरज नाही, लक्षात ठेवा. भंगार लोकांनी तिथं फीस भरून सुद्धा ऍडमिशन घेऊ नका. त्यांना पॅशनेटली टीचर व्हायचे, खरोखर शिक्षक व्हायचे, त्यांनी ते स्त्रीचा ग्रुप जॉईन करा. एकमेकांना मेसेज करणे वगैरे, त्या ग्रुप मधल्या लेडीज वगैरे यांना त्रास जर झाला, खबरदार, याद राखा बेटा हो, लय अवघड होत असते, लय अवघड. त्याच्यामुळे काही लोकांनी पण माझी विनंती आहे, ब्लॉक नंबर करून टाका. तुम्हाला जर वाटत असेल कुणाचा त्रास व्हायला, ब्लॉक नंबर करा. अजिबात कुणाचं लाड करत बाळायचं नाही. आपण भावी शिक्षक आहोत असे करू नका. हा, हे लक्षात ठेवा. दामिनी म्हणते ते बरोबर, एकमेकाला सहाय्य करा. उगच हाय बाय वेळ वाया घालू नका. टाइमपास जर केला तुमचं लक्षात आलं तर रिमूव्ह करेल. फीस भरली, अमुक भरले, टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन आहे, तसलं चालणार नाही. तो ग्रुपला जॉईन आहे, हे करायला लागले, रिमूव्ह तर केलं जाईल पण कार्यवाही, क्लिअर कार्यवाही बघा, लक्षात घ्या. चला भाऊताईंकडे जाऊया. बस झालं तुम्हाला जास्त गायडन्स ना. गडबड सरलंय, रागवायला लागली म्हणून तास करायची नाही ते. पुन्हा बोलूया. चल ताई, कंटिन्यू. हा सर. तर सर्वांना, सर्व भावी शिक्षकांना पहिल्यांदा माझा नमस्कार. तर पहिल्यांदा सरांचं खूप धन्यवाद की त्यांनी मला एक संधी दिली की जे मला थोडंसं ज्ञान मी जे अर्जित केलेलं आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जसं सरांनी म्हटलं की मदत केल्याने, जसं आपण कोणाची मदत करतो तो देव नक्कीच आपली मदत करेल, हो ना. त्याच प्रकारे मीही म्हणजे तुम्हाला छोटीशी मदत करायचा प्रयत्न करेन. आणि असं म्हणतात की सुख दिल्याने वाढतं, है ना, आणि दुःख दिल्याने ते कमी होतं. तर त्याच प्रकारे ज्ञानाचंही तसंच आहे. जर आपण ज्ञान दिलं तर ते आपलं ज्ञान जे आहे ते वृद्धिंगत होणार आहे, म्हणजे वाढणार आहे. तर या ज्ञानाच्या सागरातलं जे थोडंसं अमृत जे आम्ही चाखलेलं आहे ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बस. तर आज आपण सर्वांना नमस्ते. आज आपण काय करणार आहोत की ग्रामर मधला एक महत्वाचं टॉपिक जे आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन, ते आज आपण पाहणार आहोत. तर थोडीशी मी एक माहिती देते त्याबद्दल की डिग्री ऑफ कंपॅरिझन करताना की तुम्हाला जे पूर्व ज्ञान पाहिजे तर ते काय आहे. कारण आता तुम्ही भावी शिक्षक होणार आहात म्हणजे थोडंसं तरी तुमचं बेसिक असेलच डेफिनेटली, हो की नाही. तर बघा, जर तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन करायचं असेल किंवा त्याचे जे सेंटेन्सेस शिकवायचे असतील किंवा सोडवायचे असतील तर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह काय असते किंवा ऍडवर्ब काय असते ते माहिती असायला पाहिजे. कारण ऑन द बेसिस ऑफ दॅट ओनली वी आर गोइंग टू डू कंपॅरिझन, है ना. कंपॅरिझन करत असताना आपण काय करतो की एखादा ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब वापरत असतो. हे एक्झाम्पल आपल्या घरीच आहे. जे आपली आई असते लहानपणी आपल्याला कसं कम्पेअर करत असते आपल्या बहीण भावासोबत, है ना. तो बघ किती हुशार आहे, तो लहान आहे तरी तुझ्यापेक्षा छान करतो. म्हणजे हे काइंड ऑफ कंपॅरिझन जे आहे आपण लहानपणापासूनच बघत आहोत. फक्त ते आता ग्रामर मध्ये शिकणार आहोत, हो की नाही. तर हे एक बोलण्यातला प्रकारच आहे बस, जे की ऍडजेक्टिव्ह यूज करून वापरलं जाते, ठीक आहे. तर हे जे डिग्री ऑफ कंपॅरिझन आहे स्पेशली इट इज बेस्ड ऑन टोटली यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब, हो ना. तर याच्यामध्ये काय होतं की कंपॅरिझन होते आणि त्या बेसिसवर आपले 3 प्रकार पडणार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड आहे कंपॅरेटिव्ह आणि थर्ड आहे सुपरलेटिव्ह. सर मला एक हे शेअर करायचं इथे स्क्रीनला. हॅलो. बोला. स्क्रीन शेअर करायची आहे सर. बघा तुम्हाला करता येईल का तुमच्यावर, तुम्ही पोहोचतायत. एक मिनिट बघते मी. तुम्हाला मेन होस्ट करू का? नाही बघा आता, म्हणजे एकच मिनिट.
स्क्रीनवर दिसत आहे का काही? नाही, अजून तर काय दिसत नाही. हम्म, कारण ते स्क्रीनवर म्हणजे समोर जर तुमच्या डिस्प्ले असेल तर ते करता येईल. आता दिसायले काही? नाही. नाही. एकच मिनिट हा. हम्म, शेअर ऑप्शन मध्ये जाऊन करा. शेअर स्क्रीन ऑप्शन वरून शेअर करता येते. शेअर मला एकच मिनिट. कारण मी एक पीडीएफ बनवून ठेवलाय त्याचा, ते ओपन झालं तर म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल म्हणून विचारत आहे. इथे स्क्रीन शेअर नाही. एक मिनिट, पोस्ट करून बघा सर एकदा. यस 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 ताई, तुम्हाला मेन होस्ट मेन. हम्म. यस, तुम्हीच मेन होस्ट आहेत आता. बघा, मला ओके, तुम्ही जस्ट मिनिट पॉज हा. करून ठेवा ते लगेच. हा हा, एकच मिनिट. जरी ताई स्क्रीन शेअर नाही झाली, बोलत राहिला तरी तुम्ही, हे मुलं हा हा, क्लास इतकी मोठी आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन म्हणजे नाही. कसं झालं, एकच मिनिट हा, हे झालं तर लगेच हो, खूपच स्क्रीन भारी तर होईल. शेअर होणार नाही, पण बोललेलं कळेल का असंच? कळेल कळेल, 100% भावी शिक्षक आहेत. नाही कळलं ते रेकॉर्डिंग ऐकतील नंतर. ट्राय हा करा. हा, एकच मिनिट. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. नाही दिसायला बंद त्यांचा आता व्हिडिओ बंद आहे. छान दिसतात. हा ताई, यस यस यस, पण माईक चालू करा ताई यार तुम्ही. तुमचं माईक बंद झालंय. हा, दिसतंय आता, छान दिसतंय ताई, फक्त माईक तुमचं चालू करून. झालंय झालंय, ओके ओके. आता तुम्हाला हा, सांगतो तर हे दिसत आहे तुम्हाला? ताई, ऐका ना, तर काय करायचं, हा तर हे आडवा कॅमेरा करा, त्याला आडव्यामध्ये ते उभं दिसतंय आता, त्याला व्यवस्थित करा, सेटअप करा, आडवं दिसतं पाहिजे. तर तुम्ही कॅमेरा फिरवू नका ताई, कॅमेरा बरोबर होता. हम्म. म्हणजे मला असं बसावं लागेल असं? रोटेशन, हा यस, रोटेशन. कॅमेऱ्याचं रोटेशन जे आहे ना, ते आडव्या कॅमेऱ्यामध्ये दिसलं पाहिजे, उभ्या नाही. चालतंय. आता आलं का? दिसायले आता? ओळखते ना तुम्ही दिसतो. ठीक आहे, ठीक आहे, इट्स ओके. यस 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 यस. ओके, आता दिसत आहे मे बी. हा, आता दिसायले सगळ्यांना? यस यस, सुप्रिया ताई म्हणते यस. चला चला, हा, दिसतंय. हा, झूम ठीक आहे, तर करून हे बघा बघा. जरा. ओके, चला. तर आज काय पाहत आहोत आपण? डिग्री ऑफ कंपॅरिझन. तर त्याचे जे 3 टाईप आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे? तर म्हणजे कंपॅरिझन करताना आपण 3 प्रकारे करू शकतो. पॉझिटिव्ह डिग्री वापरून, कंपॅरेटिव्ह डिग्री वापरून आणि सुपरलेटिव्ह. तर दिलेलं सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे की कंपॅरेटिव्ह मध्ये आहे की सुपरलेटिव्ह मध्ये, कसं ओळखायचं? तर इथे एक जे बॉक्स दिलेला आहे, है ना? तर या बॉक्स वरून तुम्हाला दिलेले सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये आहे की कंपॅरेटिव्ह मध्ये आहे की सुपरलेटिव्ह मध्ये आहे ते कळेल. आणि मी तुम्हाला शुअर करते की हे जे एवढा बॉक्स आहे, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे फिक्स तुमच्या डोक्यात याचे पिक्चर एक काढून घ्या की हे जर बॉक्स तुम्हाला लर्न झालं तर 100% तुम्ही कोणतंही सेंटेन्स जे आहे डिग्री ऑफ कंपॅरिझनचं ते तुम्ही सॉल्व्ह इझिली करू शकतात. फक्त हे एक अंडरस्टँडिंग करून घ्या. हे जर तुम्हाला कळालं
तर नक्की तुम्ही कोणताही सेंटेन्स सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. तर आता बघा, हे आहे पॉझिटिव्ह डिग्री. तर ह्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वर्बच्या सॉरी ऍडजेक्टिव्हच्या आधी आणि नंतर म्हणजे ॲज आणि ॲज असं येणार आहे. हे जे डॅश दिलेले आहे त्या ठिकाणी येणार आहे ऍडजेक्टिव्ह. जसं फॉर एक्झाम्पल बिग किंवा स्मॉल आहे, लॉंग आहे, शॉर्ट आहे. तर इथं कसं यूज होईल? ॲज बिग ॲज, ॲज स्मॉल ॲज असं काहीतरी सेंटेन्स मध्ये येईल. तेव्हा त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे. खाली एक्झाम्पल्स आहेत, मी ते पण एक्सप्लेन करते. त्याच प्रकारे हेच सेंटेन्स आपण दुसऱ्या टाईप मध्ये पण लिहू शकतो. जसं त्या सेंटेन्सची सुरुवात नो अदरनी होईल किंवा ॲज ॲज येईल किंवा व्हेरी फ्यूने चालू होईल आणि ॲज ॲज येईल. म्हणजे कंपल्सरी 3 प्रकारे लिहिताना त्याच्यामध्ये ॲज ॲज हे तिन्ही मध्ये कॉमन राहील. हे आयडेंटिफिकेशन आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं. तुम्ही हे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि इकडे आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. तर इथे काय होईल? ईआर दॅन. इथं पण ईआर दॅन आहे, ईआर दॅन आहे. फक्त हे जे पुढे जे वर्ड्स ऍड केलेले आहेत ते तुम्हाला काय सांगणार आहेत की हे सेंटेन्स फर्स्ट टाईप मध्ये लिहिलेलं आहे, सेकंड मध्ये की थर्ड मध्ये. कारण हे जसं टाईप पडलेले आहे, जसं पॉझिटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह आहे आणि सुपरलेटिव्ह आहे, तसं ते लिहिताना पण आपण तसं मी कॅटेगरी केलेलं आहे त्याचं की टाईप ह्या टाईप मध्ये लिहिता येते. आणि सुपरलेटिव्ह डिग्री आहे ते फर्स्ट टाईपच्या ह्याच्यामध्ये लिहिता येत नाही इथे. ओके. आणि हे जे सेकंड आहे आणि थर्ड आहे त्याचं आयडेंटिफिकेशन काय आहे? तर वर्ब सॉरी ऍडजेक्टिव्हच्या आधी द आणि त्या ऍडजेक्टिव्हला ईएसटी असं यायला पाहिजे. म्हणजे जसं की द बिगेस्ट किंवा द स्मॉलेस्ट असं आलं की ते समजायचं की सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ठीक आहे. इथे एक्झाम्पल्स आहेत बघा. राम इज ॲज क्लेवर ॲज रोहित. आता इथे तुम्ही पाहू शकता की हे जे कंपॅरिझन आहे दिसत आहे. तर इथे बघा, रोहन आणि रोहित या दोघांमध्ये कंपॅरिझन झालेलं आहे. ठीक आहे. आणि इथे आलेलं आहे ॲज ॲज, जे की तुम्हाला इथे दिसत आहे ॲज ॲज. म्हणजे फक्त वाक्यामध्ये काय आलेले ॲज ॲज आले, म्हणजे हे फर्स्ट टाईप मधलं सेंटेन्स आहे असं समजायचं. कारण हे पण ओळखणं जरुरी आहे की हे कोणत्या टेबल मधले, कोणत्या फॉर्म मधले किंवा कोणत्या फर्स्ट सेकंड थर्ड टाईप मधला आहे की काय आहे. कारण त्याच्यावरच तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सफर करायचे आहे. जसं की समजा हे फर्स्ट टाईप मधलं आलेलं आहे, तर ह्याचा आन्सर ह्याच्यामध्येच लिहावं लागेल तुम्हाला, किंवा हे असेल तर यामध्ये. ठीक आहे. आता ह्या टाईपचा सेंटेन्स असेल तर ह्याचा आन्सर एकतर यामध्ये येईल किंवा यामध्ये. म्हणजे जसं पॉझिटिव्ह डिग्रीचं सेकंड टाईप मध्ये सेंटेन्स आहे तर त्याचा आन्सर ह्यामध्ये येईल सेकंड मध्ये. आणि इकडे एक मिनिट, हे जे आहेत एक्झाम्पल्स, आता हे मी काय केले कॅटेगरी वाईज तुम्हाला दाखवलेलं आहे इथे. रोहन इज ॲज क्लेवर ॲज रोहित, हे फर्स्ट टाईपच्या ह्याच्यातलं सेंटेन्स आहे. ठीक आहे. मग हे सेंटेन्स आपल्याला ह्याच्यामध्ये लिहिताना ह्या टाईप मध्ये लिहिता येईल रोहित. मी तुम्हाला चेंजेस नंतर दाखवते, फक्त तुम्ही आधी एवढं क्लिअर करून घ्या की ह्या टेबलमध्ये आणि हे रिलेटेड आहे की नाही. ठीक आहे. कारण ह्याच्यावरूनच तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन करताना पहिले ते आयडेंटिफाय करायला पाहिजे की कोणत्या टेबलमध्ये आलेलं आहे. टेबल मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे, रो मध्ये की थर्ड मध्ये आहे. कारण त्याच्यावरूनच तुम्हाला आन्सर लिहिता येईल, नाहीतर येणार नाही. ओके, स्पीड कमी करू का? ओके ओके, नो प्रॉब्लेम. क्लिअर दिसत नाही? मे बी क्लिअरिटी बघा, दिसेल, चेक करा एकदा. आता दिसत आहे का? ताई, तुम्ही बोलत राहा, बरोबर आहे. आणि तुम्ही काळजी करू नका भावी शिक्षकांनो, ताईंच्या नोट्स तुम्हाला लगेच तात्काळ मिळून जातील उद्यापर्यंत. आता जरी ब्लड दिसत असलं तर ताई काय बोलताय हा. ते ऐका. एक, दुसरी गोष्ट, ताईंची स्पीड आहे ती भावी शिक्षकांसाठी अतिशय योग्य आहे. कारण तुम्ही पाचवीचे लेकरं आहेत आणि ताई स्वतः 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना ज्या स्पीडने शिकवायला पाहिजे ती स्पीड योग्य आहे. आणि याच्यापेक्षा जर पाचवीच्या लेकरांची म्हणत असाल तर माझ्यासोबत हा. सकाळी 5:45च्या क्लासला बसा. मी पाचवीच्या लेकरांना शिकवतो, त्याच्यात पाचवीची लेकरं पण असतात आणि 5वी ते 10वीची माझे विद्यार्थी असतात. तर त्यांना मी एकदम स्लो स्पीडनं शिकवतो. किती स्लो शिकायचं तिथं सकाळी सकाळी 5:45ला जॉईन व्हा. टेस्ट सिरीजच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना त्याची लिंक इंग्लिशची माझी मिळते, तिथं खूप स्लो शिकवलं जातं, एकदम हळूवारपणे. पण जर सगळे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे असतील, डिग्री सारखे टॉपिक कव्हर करायचे असतील, एका दिवसामध्ये एक टॉपिक कव्हर करायचं असेल तर ही स्पीड अतिशय योग्य आहे. ताई तुम्ही कंटिन्यू करा. नोट्स त्यांना पाठवूया. जर ब्लर हा दिसत सर. असेल वगैरे वगैरे काही अडचण येत असेल तर काही अडचण नाही, त्यांना नंतर आपण ते नाही फोटो नाही, करून नोट्स मी काय, हा, हे मी नोट्स तुम्हाला पाठवून देते, जे मी आज येस तुमच्यासाठीच प्रिपेअर केलेलं आहे ते तुम्हाला पाठवून येस देईन नक्की. येस येस भावी शिक्षकांपर्यंत ते पोहोचून द्या, काळजी करू नका. हे, ओके ठीक आहे, हे बरोबर आहे. मे बी स्पीड जास्त होत असेल मे बी,
कारण अशी आता सवय झालेली आहे, त्यामुळे सवयीचा भाग आहे तो. ठीक आहे, तरी पण थोडी स्पीड कमी करेन. तर काय करूया, परत एकदा तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर लक्षात ठेवायचं की ज्या सेंटेन्स मध्ये ऍज एज आलंय, व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री? तर ज्या सेंटेन्स मध्ये ऍज एज आलेला आहे, म्हणजे ऍज आणि ऍजच्या मध्ये एखादा ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब आलेला आहे, तर ते सेंटेन्स जे आहे ते काय राहणार आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचं राहणार आहे. आणि म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इथं आहे, रोहन इज ॲज क्लेवर ॲज रोहित. तर तुम्ही इथं बघू शकता की ॲज क्लेवर ॲज आलेला आहे. मग हे कोणती डिग्री होईल? पॉझिटिव्ह डिग्री होईल नक्कीच, हो की नाही? त्याचप्रमाणे आता इथे एक सेंटेन्स आहे खाली सेकंड नंबर मधले, इथले एक वाचत आहे मी. नो अदर स्टुडंट इज ॲज क्लेवर ॲज रोहन. इथे पण बघू शकतात सेंटेन्सचं पॅटर्न थोडस बदललेलं आहे. तर त्याच्यावर जाऊ नका तुम्ही, त्या सेंटेन्स मध्ये हे बघा की ॲज एज आलेला आहे का. जिथे जिथे ॲज एज आलेला आहे, तर ते कोणती डिग्री होईल? पॉझिटिव्ह डिग्री. कारण जोपर्यंत तुम्हाला ती डिग्री समजणार नाही, तर त्यानंतर तुम्हाला जे आन्सर लिहायचे ते पण कळणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला शिका. तर पॉझिटिव्ह डिग्रीचे आयडेंटिफिकेशन काय आहे की ज्या सेंटेन्स मध्ये ॲज एज आले किंवा सो ॲज, दोन्हीपैकी एक कोणतं येऊ शकते, पण जास्तीत जास्त ॲज एजच यूज होते. ओके, आता हे बघा, हे सेकंड सेंटेन्स झालं. आता इथे काय थर्ड सेंटेन्स, व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर ॲज क्लेवर ॲज रोहन. या सेंटेन्स मध्ये पण ॲज क्लेवर ॲज आलेला आहे, म्हणजे ॲज ॲज आलंय, इथे ॲज ॲज आहे, आणि या फर्स्ट सेंटेन्स मध्ये पण ॲज ॲज आहे. जरी सेंटेन्सचा पॅटर्न बदललेला आहे तरी, कारण एकच गोष्ट आपण तीन प्रकारे सांगू शकतो, आणि हे तीन प्रकारे का सांगायचंय की त्याची जी इंटेन्सिटी आहे, म्हणजे जास्त तुम्हाला जोर देऊन सांगायचंय किंवा खूप त्याचं महत्व सांगायचंय, तर त्यावेळेस हे डिग्रीज वापरले जातात. ठीक आहे, जसं जसं हे डिग्रीचे शब्द वाढतात तसं तसं त्याचे इम्पॉर्टन्स पण वाढत असते. ठीक आहे, तर पहिल्या जे आहे काय सांगितले, पॉझिटिव्ह डिग्री. तर त्याचे आयडेंटिफिकेशन काय आहे की ज्या सेंटेन्स मध्ये ॲज एज आलेला आहे किंवा सो ॲज आलेला आहे, ती कोणती डिग्री राहील? पॉझिटिव्ह डिग्री. नेक्स्ट आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. तर ह्याचं आयडेंटिफिकेशन आहे ज्या सेंटेन्स मध्ये आर दॅन आला आहे. ओके, आर दॅन. आता ज्या सेंटेन्सिटी वाढवून सांगायचं असेल तर त्यासोबत मोर दॅन येईल किंवा एनी अदर येईल. ठीक आहे, तर आपण चेक करूया बघा. रोहित इज नॉट क्लेवरर दॅन रोहन. आता हे जे सेकंड सेंटेन्स आहे, इथे क्लेवरर दॅन म्हणजे आर दॅन जे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला आर, क्लेवर हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याला आर लागलेला आहे, म्हणून ते काय झालं? क्लेवरर. आणि त्यासोबत आलेलं आहे दॅन. क्लेवरर दॅन आलं की काय समजायचं? ते कंपॅरेटिव्ह डिग्री. इथं नेक्स्ट अजून एक आहे, रोहन इज क्लेवरर दॅन एनी अदर स्टुडंट. आता इथे काय झाले, क्लेवरर दॅन तर आलेला आहे, पण त्यासोबत एक दोन शब्द जास्त आलेले आहेत. हे आयडेंटिफिकेशन आहे कंपॅरेटिव्हचं. पण तरी पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आर दॅन आलं की ते 100% काय राहणार आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री राहणार आहे. आणि थर्ड पण तसंच आहे, रोहन इज क्लेवरर दॅन मेनी अदर स्टुडंट्स. थोडं थोडंसं चेंज आहे, मी या टाइप्स नुसार लिहिलेलं आहे. हे पण क्लेवरर दॅनच आहे इथे पण. सो आर दॅन सेंटेन्स मध्ये आलं, त्या ठिकाणी काय ते कोणतं टाईपचं डिग्री असेल? मग कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, हे कळालं का आता? कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय फरक असतो? ॲज ॲज आलं की कोणती डिग्री राहील? पॉझिटिव्ह डिग्री. आर दॅन आलं की कंपॅरेटिव्ह. आता नेक्स्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय असते की ऍडजेक्टिव्हला द आणि ईएसटी, म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या आधी द आणि त्या ऍडजेक्टिव्हला ईएसटी लागेल. ओके, ईएसटी किंवा त्याचे चेंजेस होत असतात, की जसं एखादं वर्ड आहे तर त्याला ईएसटी लावताना काही चेंजेस आहेत, ते सांगते मी नंतर. जसं आता फॉर एक्झाम्पल स्मॉल हे ऍडजेक्टिव्ह आहे, तर त्याला सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये कसं लिहिणार? द स्मॉलेस्ट. स्मॉल लिहायचं आणि त्याच्या पुढे ईएसटी लावायचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या सेंटेन्स मध्ये पण द आणि ईएसटी आले किंवा द मोस्ट आले, कंपॅरेटिव्ह मध्ये पण तसंच होईल, मोर दॅन पण येऊ शकते तिथे. इथे पण तसंच होईल की द ईएसटी किंवा द मोस्ट आणि त्यापुढे एक ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल इथलं सेंटेन्स बघूया, रोहन इज द क्लेवरेस्ट स्टुडंट. आता या सेंटेन्स मध्ये द क्लेवरेस्ट आलंय, म्हणजे ही कोणती डिग्री झाली? सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, इथे पण रोहन इज वन ऑफ द क्लेवरेस्ट. वन ऑफ द क्लेवरेस्ट, द क्लेवरेस्ट आलं म्हणजे कोणती डिग्री झाली? ती परत सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, इथेपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके, एकदा लास्ट रिव्हिजन. काय पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय येईल? ॲज ॲज किंवा सो ॲज. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह मध्ये काय येईल? आर दॅन येईल किंवा मोर दॅन येईल. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होईल?
द EST येईल किंवा द मोस्टच्या पुढे ते ऍडजेक्टिव्ह येईल. ठीक आहे. आता काय करूया चेंजेस. आता एक सांगते तुम्हाला, हे जे बॉक्सेस बनवलेले आहेत, ओके, हे जे फर्स्ट टाईप आहे ना, यामध्ये काय होणार आहे की कंपॅरिझन हे दोघांमध्येच होणार आहे. जसं मी इथं फर्स्ट सेंटेन्स लिहिलं होतं की रोहन इज ॲज क्लेवर ॲज रोहित. इथे तुम्ही बघत आहात की रोहन आणि रोहित या दोघांमध्ये कंपॅरिझन होत आहे. तर लक्षात ठेवा, आता हे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं लक्षात ठेवायसारखी, की जेव्हा दोनच व्यक्तींमध्ये किंवा दोन प्राण्यांमध्ये असू द्या किंवा दोन काही असू द्या, सिमिलर थिंग्स, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, वस्तू असू द्या, प्लेस असू द्या, काही असू द्या, दोन सेम कॅटेगरीचे जे गोष्टी आहेत, नाऊन आहेत, त्यांचं जेव्हा कंपॅरिझन होत असते, तेव्हा ते जे सेंटेन्स आहे आपण फक्त पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह मध्येच लिहू शकतो. ठीक आहे. इथं डॅश दिलेला आहे, म्हणजे जेव्हा दोन विद्यार्थ्यांमध्ये, दोन व्यक्तींमध्ये, दोन प्राण्यांमध्ये, दोन पक्ष्यांमध्ये, काही असू द्या, त्या दोघांमध्ये जेव्हा कंपॅरिझन होत असते, तेव्हा ते फक्त पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह मध्येच लिहिलं जातं किंवा एक्सप्रेस केलं जातं, सुपरलेटिव्ह मध्ये नाही. म्हणून हे जे दोघांमधलं जे कंपॅरिझन आहे ते आपण सुपरलेटिव्ह मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, आता जेव्हा आता असे सेंटेन्स येतात की रोहन इज ॲज क्लेवर ॲज रोहित, ओके, मग असं आल्यावर काय करायचं, आन्सर जे डिग्री दिलेली आहे त्याला सोडून लिहायचं. म्हणजे जसं समजा हे फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स आहे की नाही, रोहन इज ॲज क्लेवर ॲज रोहित, तर हे कोणतं डिग्री आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग आन्सर तुमचं कशात यायला पाहिजे, क्वेश्चन ह्याच्यात असेल तर आन्सर ह्याच्यात यायला पाहिजे, आणि क्वेश्चन हे असेल तर आन्सर इकडे यायला पाहिजे. एवढं तर कळतच असेल आहे की नाही. सो इकडे काही एक्झाम्पल्स आहेत, वी विल सॉल्व्ह दिस. आता बघा, हे मी टेबलमध्ये जे लिहिलं होतं तेच इथं परत लिहिलंय. ठीक आहे. म्हणजे काय आयडेंटिफिकेशन सांगा पॉझिटिव्ह डिग्रीचा, टाईप करा कोणीतरी, आन्सर द्या. फर्स्ट टाईप मध्ये काय येईल, आयडेंटिफिकेशन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, ॲज ॲज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट आहे. आणि हा गुड, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय येईल, हाऊ टू आयडेंटिफाय कंपॅरेटिव्ह डिग्री. हा व्हेरी गुड, ॲज ॲज अँड सो ॲज, बरोबर आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये काय येईल, येस, ER दॅन आणि येस मोर दॅन, करेक्ट आहे. गुड, व्हेरी गुड. म्हणजे एवढं तुम्हाला कळालेलं आहे. हे तर खूप बेसिक आहे, खरं तर याच्या पुढचं तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं, पण तरी पण स्टार्टिंग पासून घ्यावं असं वाटलं म्हणून तिथून स्टार्ट केलं. ठीक आहे. सो चला, ठीक आहे, आपण सेंटेन्सेस सॉल्व्ह करूया. ओके, करेक्ट आहे, सगळ्यांचं करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट कंटिन्यू करूयात आपण. आता इथं सेंटेन्स दिलेला आहे मी, काय दिलेलं आहे बघा. आता हे जे बघा, एशिया इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया, कळालं सेंटेन्स. एशिया आणि ऑस्ट्रेलियाचं कंपॅरिझन होत आहे. ओके, आणि याच्यामध्ये कोणती डिग्री आहे, फर्स्ट ते आयडेंटिफाय करूया, कोणती डिग्री आहे सांगा. व्हेरी गुड, पॉझिटिव्ह डिग्री. येस, व्हेरी गुड. ठीक आहे, मी इथे लिहून ठेवते की हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. फर्स्ट काय करूया, आपण सगळ्याची डिग्री आयडेंटिफाय करूया. हे पिकॉक इज ॲज ब्युटिफुल ॲज अ क्रो, हे कोणती डिग्री असेल, हे पण पॉझिटिव्ह आहे. ओके, कसं कळालं मला, you can see here as is there, here also as is there. Okay, third sentence, Rohit is not as brilliant as Mohit, कोणता आहे हे पण पॉझिटिव्ह आहे, as आलेला आहे. हे तुमच्या एकदा लक्षात आलं म्हणजे तुम्हाला वाक्य सोडवायला सोपं जाईल. ओके, नेक्स्ट फोर्थ बघा, फोर्थ सेंटेन्स नाव, रिया इज हॅपियर दॅन प्रिया, हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, फोर्थचं सांगा आन्सर. येस, व्हेरी गुड, कंपॅरेटिव्ह डिग्री. का, कारण इथं ER दॅन आलेला आहे. ओके, हॅपीला ER लागलेला आहे, आणि हे वाय जे आहे ना, जिथे पण इथे एक लक्षात ठेवा, ज्या पण ऍडजेक्टिव्हच्या शेवटी वाय आहे ते वाय ड्रॉप होऊन त्या ठिकाणी काय होईल, आय होईल, है ना, आणि नंतर लागेल ER. हॅपियर दॅन म्हणजे कोणती डिग्री झाली, कंपॅरेटिव्ह डिग्री. व्हेरी गुड. आणि इथे नेक्स्ट, सुमन इज प्रिटियर दॅन स्नेहा, हे कोणती डिग्री राहील, येस, ही पण काय राहील, कंपॅरेटिव्ह डिग्री. गुड. आता ठीक आहे, आपण इथपर्यंत बघूया बाकीचे. आता एवढं कळाले म्हणजे तुम्हाला आयडेंटिफिकेशन कळालं. आता काय करूया, चेंजेस. ओके, दिस इज द फर्स्ट पार्ट. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की दोन आता हे काय आहे, एशिया आणि ऑस्ट्रेलिया, काय आहे इथे, कॉन्टिनेंट आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ओके, दीज आर द कॉन्टिनेंट्स. ओके, सो एशिया इज ॲज लार्ज ॲज
ऑस्ट्रेलिया. असं म्हणायचं की एशिया हे ऑस्ट्रेलियापेक्षा मोठा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं की ऑस्ट्रेलिया हे एशियापेक्षा मोठं नाही. ओके, तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. वाक्याचा अर्थानुसार मी तुम्हाला सांगितले. आता चेंजेस कसं करायचं बघा. हे जे फर्स्ट टाईपचं सेंटेन्स आहे त्यामध्ये काय होणार आहे, रूल लक्षात घ्या. हे आहे एशिया आणि हे आहे ऑस्ट्रेलिया. यांची जागा बदलणार आहोत आपण. म्हणजे हे काय करायचं, इकडे एशियाला घेऊन जायचं शेवटी ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी, आणि ऑस्ट्रेलियाला आणायचं इकडे एशियाच्या ठिकाणी. म्हणजे काय केलं आपण, चेंज केलं. ऑस्ट्रेलियाला स्टार्टिंगला घ्यायचं आणि एशियाला शेवटी घ्यायचं. मिडल पार्ट जे आहे इज ॲज लार्ज ॲज, ते त्याच ठिकाणी वापरायचे पण कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये. ओके, आता हे सेंटेन्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. आता चेंजेस करूया. मी काय म्हटलं आधी की ऑस्ट्रेलिया घ्यायला लागेल तुम्हाला. ओके, ऑस्ट्रेलिया. ओके, म्हणजे एशियाच्या ठिकाणी मी काय लिहिलं, ऑस्ट्रेलिया. स्टेप वाईज जायचं हा, डोंट बी कन्फ्युज. एशियाच्या नंतर काय आहे, इज आहे, सेम लिहायचं इज. जर त्या ठिकाणी वॉज असतं, ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एशिया, थोडी गडबड आहे, इथंच मार्क जातील बरं तुमचे. ओके, सो पे अटेन्शन, कारण तसं होणार नाही ते. एक लक्षात घ्या, आता इथं इज आले ना फक्त, हा इज नॉट येईल. ओके, लेट मी एक्सप्लेन. इज आले इथे, थोडस लक्ष द्या. आता इज आहे, सिंगल इज आहे बस. इथे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्येच आहे. इथे नॉट आहे का, नाही. मग आपण काय करायचं, इथे नॉट लिहायचं खाली. काय सांगितले, जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॉट, आता इथं नाही तर खाली घ्यायचं, आणि समजा इथे नॉट असेल तर इथं घ्यायचं नाही. ओके, काय झालं मग, हे ऑस्ट्रेलिया इज नॉट. आता ह्या ॲज लार्ज ॲजच्या ठिकाणी काय करावं लागेल सांगा, त्याला ना कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. हे जे तुमचं ॲज ॲज आहे ह्याला काढावं लागेल. ओके, आणि ह्या लार्जला कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणजेच काय होईल, लार्जर दॅन. ओके, लार्जर दॅन. आता काय राहिलं, इथपर्यंत आलोत आपण. आता घ्यायचं होतं ऑस्ट्रेलिया, पण त्याची जागा बदललेली आहे. मग इथं काय येईल, एशिया येईल. मग सेंटेन्स कसं झालं, ऑस्ट्रेलिया इज नॉट लार्जर दॅन एशिया. हे सेंटेन्स करताना जनरली एक कॉमन मिस्टेक काय होते बघा, ही तुम्ही अवॉइड करा, तिथे तुमचे मार्क वाचतील. ओके, बघा लक्षात घ्या, दिलेलं सेंटेन्स वाचायचं. ओके, आणि दोन कंपॅरिझन जे झालेले आहेत त्यांना एक्सचेंज करा. आपले मार्क जातात इथे, ह्या ठिकाणी. ओके, म्हणजे जर इथे इज आहे, इज नॉट करा खाली आन्सर मध्ये. इथं इज नॉट आहे तर इथे इज करा, मार्क इथंच जातात तुमचे. ठीक आहे, हे कसं होतंय, विसरून जाते आपण, विसरून जातो, लक्षात येत नाही लवकर की इज नॉटचा आपण विचार, नॉटचा विचारच करत नाही आपण. पण स्पेशली ह्या डिग्री मध्ये, म्हणजे जेव्हा दोनचं कंपॅरिझन होते तेव्हा आन्सर मध्ये एकतर नॉट यायला पाहिजे किंवा यायला नको आहे. आता ते अपोजिट करायचं, म्हणजे नॉट नाही तर नॉट घ्या, इथे नॉट आहे तर इथे घेऊ नका. खाली मी सेंटेन्स दिलेले त्याच्यानुसार करूया. आता हे सेंटेन्स अजून एक, हे काय आहे, अ पिकॉक इज ॲज ब्युटिफुल ॲज अ क्रो. आता काय करूया, काय आहे फर्स्ट रूल, एक्सचेंज करा. अ क्रो स्टार्टिंगला येईल, अ क्रो. ओके, इथं आलं, इज आहे इथे, इज घ्या. आता काय करायचंय, इथं नॉट आहे का, नाही, इथं घ्या. ओके, आफ्टर दॅट हे ॲज ॲज कट करा. त्या ठिकाणी काय येईल, ह्याला ईआर लागेल का, ब्युटिफुलला ब्युटिफुलर असं होईल का, हा. आता एक लक्षात घ्या, याबद्दल एक रूल आहे. काय आहे की सिलॅबल असं म्हणतात, किंवा जेव्हा तुम्ही स्पेलिंग पार्ट करत असतात त्याला ब्रेक करतात की नाही. ओके, जर, किंवा साधी सिंपल एक ट्रिक सांगते, वॉवेल्स चेक करा याच्यातले. जर दोन पेक्षा जास्त वॉवेल आले तर त्याला मोर लावायचं किंवा मोस्ट लावायचं. आता इथे बघा, ब्युटिफुल या वर्ड मध्ये हे 1 2 3 4 आणि 5, 5 वॉवेल्स आहेत, म्हणजे मोर दॅन 2 आहेत. तर काय करायचं, मोर लावायचं, ईआर लावायचं नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, मोर. आता ब्युटिफुलला ईआर लावायचं नाही, जसंच्या तसं लिहायचं, कारण आपण मोर घेतलेला आहे. ओके, ब्युटिफुल दॅन, इथे येईल दॅन. ओके, इथेपर्यंत झालं. आणि शेवटी काय घ्यायचंय, क्रोच्या ठिकाणी अ पिकॉक, त्याला घ्या शेवटी. सेंटेन्स कळालं, अ क्रो इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन अ पिकॉक. ठीक आहे, आपण जे दोन्ही सेंटेन्स बघितलेलं होतं त्या दोन्ही सेंटेन्स मध्ये नॉट आलेलं नाही, आन्सर मध्ये आपण नॉट घेतलेला आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स एक करूया आपण.
रोहित इज नॉट ॲज ब्रिलियंट ॲज मोहित. आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॉट आहे का? आहे. ओके, ॲज पण आले म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्याचं काय करायचं कंपॅरेटिव्ह मध्ये. सो व्हॉट इज द फर्स्ट रूल? वी हॅव टू एक्सचेंज द नाउन्स. सो लास्ट जे आहे स्टार्टिंगला घ्या, मोहित इज. आता इथे नॉट आलेला आहे, आन्सर मध्ये घेऊ नका. ओके, कळालं एवढं? नंतर ॲज आलंय, हे काढून टाका. आता हे जे ब्रिलियंट आहे ह्याला इयर लागेल का? लागणार नाही, कारण इथे पण 2 पेक्षा जास्त वॉवेल आहेत. इथे बघा 1, 2 आणि 3. मोर दॅन 2 वॉवेल्स आर देअर. सो इथे पण आपल्याला मोरच घ्यावं लागेल. स्टेप वाईज जा, कन्फ्युजन होणार नाही. ओके, मोर ब्रिलियंट दॅन. आणि शेवटी काय येईल? आता इथपर्यंत आलं होतं, लास्टला असेल मोहित, जे आपण एक्सचेंज करून स्टार्टिंगला घेतले. आता स्टार्टिंगचं लास्टला लिहा रोहित. आपण आतापर्यंतचे जे सेंटेन्सेस केलेले आहे ते पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जे सेंटेन्स आहे ते आहे कंपॅरेटिव्ह मध्ये आहे, त्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये करूया. सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. काय करायचं? शेवटचा भाग स्टार्टिंगला घ्या, प्रिया. ओके, सेंटेन्स काय बघा, रिया इज हॅपियर दॅन प्रिया आहे. ओके, प्रियाला आपण स्टार्टिंगला घेतलं, त्यानंतर इज घ्यावं लागेल. इथे नॉट आहे का? नाही, मग इथे नॉट घ्यायचं. ओके, हॅपियर दॅन कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. ओके, तर ते आपल्याला आपल्याला म्हणजे काढून टाकावं लागेल आणि त्या ठिकाणी कोणतं फॉर्म यूज करावं लागेल? ॲज म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं. त्या ठिकाणी येईल ॲज हॅपी ॲज. Okay, now last part will be at the end. It will be Riya. So what is the correct sentence? Priya is not as happy as Riya. कळालं? सगळ्यांना कळालं का? ओके, एक शेवटचं सेंटेन्स करूया आणि नेक्स्ट पुढला पार्ट बघूया. हे पण सेंटेन्स कोणते? एक मिनिट, हे घेऊया, 6th वाला घेऊया. राजू इज नॉट टॉलर दॅन रितेश. कारण हे कॉमन सेंटेन्सेस आहेत. याच्यामध्ये कसं झालं, इथे नॉट नव्हतं ना, एक नॉटचं सेंटेन्स घेत आहे. ठीक आहे, राजू इज नॉट टॉलर दॅन रितेश. आता इथे काय झालं, नॉट आलेला आहे म्हणजे आन्सर मध्ये नॉट येणार नाही. ओके, चला स्टार्टिंगच्या जे रूल आहे, रितेशला स्टार्टिंगला लिहायचं रितेश, त्यानंतर काय येईल इज. इथे नॉट आहे, घेऊ नका याला. ओके, इथं आले इयर देन. ओके, हे काढून टाका आणि काय करायचं त्या ठिकाणी ॲज टॉल ॲज. त्यानंतर काय घ्यायचं स्टार्टिंगचा पार्ट लास्टला. ओके, रितेश इज ॲज टॉल ॲज राजू. ओके, आवाज येत नाहीये का? येतोय, आवाज येतोय, हा, क्लिअर आहे. ओके. हा हा, ठीक आहे. हे बघा, आता जे सेंटेन्सेस केलेले होते तुम्ही बघितले, प्रत्येक सेंटेन्स मध्ये 2 नाउनचं कंपॅरिझन झालेलं आहे. आणि जेव्हा 2 नाउनचं कंपॅरिझन झालेलं असते त्या ठिकाणी फक्त आपण 2च प्रकारे म्हणजे डिग्री लिहू शकतो. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री आणि दुसरा आहे कंपॅरेटिव्ह. मग जर क्वेश्चन पॉझिटिव्ह असेल तर आन्सर कंपॅरेटिव्ह मध्ये येईल, आणि जर क्वेश्चन कंपॅरेटिव्ह मध्ये असेल म्हणजे जसं ह्या प्रकारे कंपॅरेटिव्ह आहे तर आन्सर कशामध्ये येईल? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघूया. तर नेक्स्ट पार्ट म्हणजे काय, इथं टेबल मधलं सांगते आधी तुम्हाला. इथे लक्ष द्या, आपण जे पहिल्याने हे केलं होतं, आता सेकंड मध्ये काय होईल बघा. जर सेंटेन्सची स्टार्टिंग नो अदरनी झालेली आहे, ठीक आहे, काय म्हटले, सेंटेन्स जर नो अदरनी स्टार्ट झाले आणि त्यामध्ये आहे ॲज, तर ते राहील पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स. ओके, मग कंपॅरेटिव्ह कसं लिहिणार? ज्या सेंटेन्स मध्ये इयर दॅन आलेला आहे ते तर येणारच आहे. ओके, त्यानंतर काय होईल, एनी अदर हे वर्ड ऍड होईल. म्हणजे काय होईल की इयर दॅन एनी अदर एकतर असं येईल किंवा मोर दॅन एनी अदर. कळालं? आणि थर्ड मध्ये काय होईल, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आयडेंटिफिकेशन काय, तर त्याच्यामध्ये द आणि ईएसटी येईल फक्त, किंवा द आणि द मोस्ट आणि ऍडजेक्टिव्ह असं येईल. कळालं का? सेकंड टाईपच्या सेंटेन्स मध्ये काय होईल, स्टार्टिंग त्याची नो अदरने होईल. जर समजा नो अदरने स्टार्ट झाले तर त्याचा आन्सर ह्याच रो मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे दिलेलं असेल तर आपल्या सेंटेन्सच्या आन्सर मध्ये हे यायला पाहिजे किंवा हे यायला पाहिजे, जे विचारलं ते. पॉझिटिव्ह डिग्रीचं म्हटले कंपॅरेटिव्ह करा तर आन्सर ह्याच्यामध्ये यायला पाहिजे, किंवा सुपरलेटिव्ह मध्ये जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये यायला पाहिजे.
हे जे आहेत हे रूल्स आहेत त्याचे. ठीक आहे, आता सेंटेन्स पाहूया आणि मग त्यानंतर करूया. ठीक आहे, इथं पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे बघा इथं दिसत आहे का तुम्हाला? ओके, आता इथं बघा हे. हा ठीक आहे, गुड. आता फर्स्ट सेंटेन्स जे आहे, पहिले काय करूया आपण. आता जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते तिन्ही डिग्रीज मध्ये राहणार आहेत. ठीक आहे, तिन्ही डिग्री मध्ये राहणार आहेत, पण ते सेकंड टाइपच्या ह्याच्यामध्ये येईल. हा, एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. कोणती डिग्री आहे सांगा, कमेंट करा त्याच्यामध्ये. कोणती डिग्री आहे? काय सांगितलं आयडेंटिफिकेशन? द लार्जेस्ट आलेला आहे इथे. द लार्जेस्ट म्हणजे द EST आलेला आहे, तर सेंटेन्स आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं. ओके, मग तुम्हाला आन्सर कशामध्ये लिहावं लागेल? एकतर पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. ओके, करेक्ट आहे सगळ्यांचं. नेक्स्ट सेंटेन्स पहा. अ पिकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड. सांगा कोणता आहे? व्हेरी गुड, कंपॅरेटिव्ह डिग्री. मोर दॅन आले, त्याचबरोबर एनी अदर पण आलेला आहे. तुम्हाला एवढं पूर्ण पार्ट अंडरलाईन करून घ्यावं लागेल. ठीक आहे, मोर दॅन एनी अदर है ना. कोणती डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. मग तुमचा आन्सर काय राहील? एक तर सुपरलेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. लास्ट सेंटेन्स. सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे नो अदरने. ठीक आहे, नो अदर स्टुडंट इज ॲज ब्रिलियंट ॲज रोहित. बघा, सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे नो अदरने आणि त्यामध्ये आलेला आहे ॲज ॲज. ओके नाही, मग कोणती डिग्री राहील ती? येस, पॉझिटिव्ह डिग्री. मग आन्सर कशामध्ये येईल तुमचं? एकतर सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये. ठीक आहे, आता एक्सचेंजेस करूया. आता एक सांगते तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, आता हे पण तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, होईल मे बी. ओके, कारण सेकंड आणि थर्ड मध्ये, आता हे जे पुढचं बघणार आहोत ना, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होणार आहे. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा फक्त द EST आलेला आहे, तर त्याच्या आन्सर मध्ये म्हणजे मोर कंपॅरेटिव्ह मध्ये करायचे, तेव्हा फक्त एनी अदर ऍड करायचे तुम्हाला. ओके, आणि जर पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं असेल तर नो अदरनी. हे ट्रिक्स म्हणू शकतात किंवा आयडेंटिफिकेशन म्हणू शकतात, की ज्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की ह्याचा आन्सर कशामध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, आता मी तुम्हाला चेंजेस करून दाखवते. हे हे जे आहे, कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल, जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री लिहाल त्यावेळेस सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात दोन्हीची सेम राहील. इथे एक्सचेंज ह्या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं नाही, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करणार आहोत. आता आपण काय करूया, पहिले हे आहे सुपरलेटिव्ह, आता काय करूया आपण कंपॅरेटिव्ह मध्ये लिहूया. ओके, स्टार्टिंग सेम करा, एशिया इज. ओके, आता हे काय लिहिलं होतं इथे? द लार्जेस्ट. आता याचे कंपॅरेटिव्ह फॉर्म काय होईल? याप्रमाणे लिहावं लागेल तुम्हाला, ER दॅन एनी अदर किंवा मोर दॅन एनी अदर. ओके, तर ह्या ठिकाणी लिहेन लार्जर दॅन एनी अदर एवढं ऍड करायचं. ओके, फक्त लार्जर दॅन लिहिलात आणि पुढे कंटिन्यू केला तर आन्सर रॉंग होईल. ठीक आहे, जेव्हा आपण सेंटेन्स मध्ये द लार्जेस्ट द EST आलेला आहे, तर आन्सर मध्ये ER दॅन तर लावलंच पाहिजे, त्याचबरोबर एनी अदर हे पण लिहिलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स लिहा. कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. हे कोणती डिग्री झाली आता? कंपॅरेटिव्ह. आता सॉरी, विच वन नाव? पॉझिटिव्ह डिग्री. आता तुम्हाला लिहायची पॉझिटिव्ह डिग्री. तर तुम्हाला काय सांगितलं होतं की पॉझिटिव्ह डिग्रीची स्टार्टिंग कशाने होईल? नो अदरने. ठीक आहे, नो अदर लिहूया आपण. ओके, नो अदर. आता काय करावं लागेल? आता करायचं इथे एक्सचेंज. ठीक आहे, एक्सचेंज करावं लागेल. म्हणजे काय? लास्ट पार्ट स्टार्टिंगला आणि स्टार्टिंगचा पार्ट लास्टला, जे आपण स्टार्टिंगच्या ह्याच्यात केलं होतं. मग कुठून लास्ट पार्ट? लक्षात ठेवायचं, जिथे EST आलेला आहे किंवा ऑदर आलेला आहे. इथं ऑदर आहे, मग जिथं ऑदर आले एकतर ते बघा, किंवा जिथे EST आलेला आहे त्याच्या पुढचा भाग. कळालं का? जिथे EST आहे त्याच्या पुढचा भाग किंवा ऑदरच्या पुढचा भाग काय करायचे? इथे लिहायचे स्टार्टिंगला तुम्हाला. मग इथे काय आहे? कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड आहे, हे लिहायचं इथे, कॉन्टिनेंट
इन द वर्ल्ड. काय झालं? नो अदर कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. ओके, आपण हे भाग स्टार्टिंगला घेतले. आता काय घ्यावं लागेल तुम्हाला? वर्ब, जे ऑलरेडी सेंटेन्स मध्ये दिलेलं आहे. काय आहे ते? इज आहे. सो राईट इट डाऊन, इज. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? द लार्जेस्ट आहे. ठीक आहे, त्याला आता तुम्हाला पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. काय होईल? द EST काढून टाका आणि ॲज लार्ज ॲज असं लिहा. ओके. आणि स्टार्टिंगचं जे पार्ट आहे ते लास्टला लिहायचे, कारण आपण लास्टचा पार्ट स्टार्टिंगला घेतलेला आहे ना. स्टार्टिंग म्हणजे नो अदरच्या नंतर. ठीक आहे. एशिया शेवटी येईल. प्रोसेसनी जायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. तुमचा आन्सर कधी चुकणार नाही. ओके. आता इथे काय झालं? नो अदर कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज एशिया. कळलं? चेंजेस कळत आहेत का? का कन्फ्युज होत आहे काही? ओके, नेक्स्ट नेक्स्ट बघूया. हा ठीक आहे, गुड. हे बघा, अ पिकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड. हे तर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे एवढं पार्ट आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. आणि हे तुम्हाला काढून टाकायचं आणि काय करायचंय? ज्या डिग्री मध्ये आन्सर लिहिणार आहात ते फॉर्म वापरायचं आहे. ओके, गुड. आता काय करायचं? काय करायचं सांगा? कोणती डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. क्वेश्चन आहे. डेफिनेटली द मोस्ट, कारण त्याला इयर लागणार नाही, कारण या आधी मला की ज्या शब्दा हॅलो, हा मॅडम, थोडस रेंज प्रॉब्लेम आला काय की तुम्हाला असं वाटलं? असं आवाज आवाज ब्रेक होतलाय मॅडम येईल तुमचा. का नेट बघा? नेट नेट संपलं काय की तुमचा कदाचित. आता दिसतंय बघा थोडस. दिसायला आता परत चेंज झाले ना. हा, आता येईल? ब्रेक ब्रेक होते ब्रेक. हॅलो, हा, ब्रेक होते ताई. पुढे पुढे नंतर नेक्स्ट सेशन मध्ये तिथून पुढचा भाग कंटिन्यू करायचा का? सर हा चालते सर, उद्या करूया. हा, कारण की ब्रेक व्हायला ना. हो हो सर, ठीक आहे, चालते. हा बरं, चला सर्वांसाठी सुद्धा सांगतो परत एकदा. बॅच नंबर 3 टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा. तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लाईव्ह क्लास लिंक देखील, फ्री लाईव्ह क्लास लिंक मिळेल. तुम्हाला नोट्स देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्हाला काही जर बोलायचं असेल डायरेक्ट आता तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आपले जे लाईव्ह सेशन आहे त्याचे रेकॉर्डिंग या ठिकाणी स्टॉप करतो आणि तुम्हाला बोलण्यासाठी 2 मिनिटं 5 मिनिटं संधी देतो. हा, रेकॉर्डिंग